एका रात्री श्रोत का साजरा करतो, कशासाठी साजरा करतो याच्याबद्दल मी थोडं दोन शब्द तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगणार. भारताला आपल्या स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947. त्यावेळेस आपलं हे हैदराबाद एक राज्य होतं, हे निजामाच्या आधिपत्याखाली होतं. आपला स्वातंत्र्य मिळालं नाही 15 ऑगस्ट 1947 भारताला मिळालं, पण आपला प्रदेश जे काय आहे हे काय 5-6 जिल्हे आपले जे काय उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर हे निजामाच्या आधिपत्यात हैदराबाद राज्यामध्ये होतो आपण. आणि निजामच्या जुलमी राजवटीखाली आपण या ठिकाणी होतो. आपला स्वातंत्र्य मिळालं नाही, आपला मग यासाठी लढा उभा करावा लागला. आणि त्यामध्ये आपल्या या राज्यामध्ये थोर नेते आदरणीय स्वामी रामानंद तीर्थ यांनी आमच्या पुढाकारातून एक चळवळ उभी राहिली. याच्यामध्ये या मराठवाड्यामध्ये उमरीची बँक लुटण्यात आली आदरणीय साहेबरावजी बारडकर यांच्या आधिपत्याखाली. तसेच शंकररावजी चव्हाण असे विविध मोठमोठे नेते आहेत, यांनी एक चळवळ सुरू केली की बाबा आपण भारतामध्ये विलीन झालं पाहिजे. पण निजामाचं म्हणणं होतं की बाबा हा प्रदेश पाकिस्तानामध्ये विलीन करावा. पण या इथल्या जनतेची इच्छा होती की पाकिस्तान फार दूर आहे इथून आणि भारताची नाळ जुळलेली आहे. आपली जी संस्कृती आहे त्या हैदराबाद राज्याची हे भारताशी संबंधित आहे, म्हणून आपण भारतामध्ये विलीन झालं पाहिजे. म्हणून या सर्व थोर वीरांनी हे जे काय आपले शहीद झाले या ठिकाणी एक क्रांती झाली, फार मोठी क्रांती या ठिकाणी झाली. आणि मग आपल्या भारताचे गृहमंत्री आदरणीय आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई केली आणि इथे मिलिटरी पाठवली. त्यावेळेस निजामाचं सैनिक शरण आलं आणि तेव्हा आपल्याला 17 सप्टेंबर 1948 रोजी आपण भारतामध्ये विलीन झालो. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करत असतो. याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती म्हणून मी थोडं 5 मिनिटं बोललेलं आहे. धन्यवाद.